सचिन 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 24 एप्रिल भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा जन्मदिवस। नमस्कार, मी हार्दिक आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष। लिटिल मास्टर, मास्टर ब्लास्टर या टोपण नावाने ओळखले जाणारे, ज्यांना क्रिकेटचे देव मानले जाते, असे जागतिक क्रिकेटमधील एकमेव खेळाडू म्हणजेच सचिन रमेश तेंडुलकर यांचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईतील दादर येथे झाला। त्यांचे वडील रमेश तेंडुलकर हे मराठी भाषेतील कादंबरीकार व कवी होते। रमेश तेंडुलकर यांचे आवडते संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन त्यांच्या नावावरून सचिन हे नाव ठेवले गेले। सचिन यांच्या 3 भावंडांपैकी त्यांचा मोठा भाऊ अजित हे बॉम्बेच्या कांगा क्रिकेट लीग मध्ये खेळत होते। त्यांच्यामुळे सचिन यांना मार्गदर्शन व दादरमधील शिवाजी पार्क येथे क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या अकादमीत प्रवेश मिळाला। रमाकांत आचरेकर यांनी त्यांना क्रिकेटमध्ये प्रशिक्षण देऊन सक्षम बनवले। सचिन यांच्या बाबतीत एक गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे सचिन हे तासनतास क्रिकेटचा सराव करत। रमाकांत आचरेकर हे स्टंपवर 1 रुपया ठेवत। सचिन यांना जो आउट करेल त्यांना तो 1 रुपया दिला जाईल। जर तसे झाले नाही तर तो 1 रुपया सचिन यांना मिळेल। असे त्यांना 13 रुपये मिळाले। ही 13 नाणी सचिन तेंडुलकर सर्वात मौल्यवान संपत्ती मानतात। 1989 मध्ये शालेय क्रिकेटमध्ये सचिन व विनोद कांबळे यांनी 664 धावांची जी भागीदारी केली ती खूप महत्त्वाची होती। 15 नोव्हेंबर 1989 रोजी म्हणजेच वयाच्या 16व्या वर्षी कराची येथे पाकिस्तान विरुद्ध कसोटी सामन्यात त्यांनी पदार्पण केले। 18 डिसेंबर 1989 रोजी त्यांनी वनडे सामन्यात पदार्पण केले। तेव्हापासूनच पुढील काही वर्षात ते जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक झाले। ऑस्ट्रेलियन खेळाडू सर डॉन ब्रॅडमन हे त्या काही क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज मानले जात। सचिन यांची क्रिकेटमधील फलंदाजी पाहून ते आपल्या पत्नीला म्हणाले, सचिन तेंडुलकर माझ्यासारखाच फलंदाजी करतो का? कारण त्यांना सचिनच्या फलंदाजीत फुटवर्क, टायमिंग व शॉट सिलेक्शन हे त्यांना स्वतःसारखे वाटत होते। ही तुलना क्रिकेटमधील सर्वात मोठ्या गौरवांपैकी एक मानली जाते। त्यांच्याकडून ह्या प्रकारचे कौतुक मिळणे हे सचिन यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेचे होते। I heard Sir Don Bradman actually saying this about me. I was on top of the world. सचिन यांच्या नावावर विश्वविक्रमांच्या नोंदी आहेत। त्यांची क्रिकेटमधील कामगिरी खूप उल्लेखनीय आहे। 100 आंतरराष्ट्रीय शतके, 200 कसोटी सामने खेळणारे एकमेव क्रिकेटपटू, सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारे, 49 एकदिवसीय आणि 51 कसोटी शतके, 200 धावांची पहिली डबल सेंचुरी, 2003 च्या विश्वचषकात सर्वाधिक धावा, 2011 च्या विश्वचषकात विजेत्या भारतीय संघाचे सदस्य, 2012 मध्ये सचिन तेंडुलकर हे त्यांच्या होम ग्राउंडवर म्हणजेच मुंबईतील वानखेडे स्टेडियम मध्ये ते निवृत्त झाले। The most important person in my life and I've missed him, my father. Without his guidance, I don't think I would have been standing here in front of you. He gave me freedom at the age of 11 and told me that chase your dreams, but make sure you don't find shortcuts. The path might be difficult, but don't give up. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांनी प्लेइंग इट माय वे ह्या नावाचे आत्मचरित्र 2014 मध्ये प्रकाशित केले। ते विविध सामाजिक आणि व्यावसायिक उपक्रमांमध्ये सहभागी झाले आणि होत आहेत। ते राज्यसभेचे नामनिर्देशित खासदार राहिले। खेळातील त्यांच्या योगदानाची दखल घेत भारत सरकारने सचिन तेंडुलकर यांना भारतीय हवाई दलाचे गट कॅप्टन पद, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार आणि पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित केले आहे। 2014 मध्ये राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये एका दिमागदार समारंभात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला। भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे ते पहिले क्रिकेटपटू ठरले। सचिन तेंडुलकर यांची मेहनत, समर्पण आणि क्रिकेटवरचे प्रेम आजच्या युवा पिढीला प्रेरणादायी आहे। मित्रांनो, क्रिकेटचा देव असलेला सचिन तेंडुलकर दसऱ्यानिमित्त त्याच्या बॅटची आणि बॉलची पूजा करतो। मला सांगायला आनंद वाटतोय की माझे अभिनयातील गुरु राजू तुलालवार यांना सचिनच्या खेळाची, विशेषतः त्याच्या बॅटची एवढी भुरळ पडली की त्यांनी सचिनच्या बॅटवर आधारित सचिन तेंडुलकर की बॅट ह्या लघुपटाची निर्मिती केली। आणि हो, अभिमानाचा क्षण म्हणजे मला त्यात प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळाली। अशा या विक्रमवीर सचिन तेंडुलकर यांनी लोकप्रियतेच्या सर्व मर्यादा पार केल्या। त्यांचे नाव जगातील महान खेळाडूंमध्ये नेहमीच अग्रस्थानी राहील हे निर्विवाद सत्य आहे। And also say that time has flown by rather quickly, but the memories that you've left with me will always be with me forever and ever. Especially Sachin, that will reverberate in my ears till I stop breathing.
कशी वाटली ही विशेष माहिती? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि आपल्या कल्लाकार यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा.